नाशिकमधील पीटीसी समोरील 62 एकर भूखंड अखेर शासन जमा. कुळ कायदा भंग करून जमीन बिल्डरच्या नावे केल्याचे उघड. नाशिक त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोरील पीटीसी वादग्रस्त 62 एकर जमीन शासन जमा करण्याचे आदेश अप्पर तहसीलदारांनी दिले आहेत. कुळ कायद्याचे नियम डावलून ही जमीन नामांकित बिल्डरच्या नावे करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने महसूल प्रशासनाने कठोर भूमिका घेतलेली आहे. गेल्या 22 वर्षांपासून सुरू असलेल्या शासनाच्या लढ्याला त्यामुळे यश मिळालेलं असून बिल्डरला दणका बसला आहे. ही जमीन सर्वे नंबर 750, 751 आणि 755 फायनल प्लॉट क्रमांक 541 अंतर्गत येते. ती शेतजमीन मूळ कुळधारकांच्या हक्कावर गदा आणत मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 63चा थेट भंग करून खरेदी विक्री करण्यात आल्याने अप्पर तहसीलदार अमोल निकम यांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या सर्व व्यवहारांना बेकायदेशीर ठरवत जमीन शासन जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरेदीदार शेतकरी असल्याचा पुरावा नाही. खरेदीवेळी खरेदीदार शेतकरी असल्याचा कोणताही वैध पुरावा सादर करण्यात आलेला नाही. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांची आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नाही असेही अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.